श्रोतेहो, या भूलोकी अशी काही मंडळी आहेत की ज्यांना त्यांच्या परिस्थितीमुळे या अधिक मासात सुद्धा दानधर्म करणे शक्य होत नाही. अशी काही माणसं आहेत की ज्यांना त्यांच्या कामामुळे अधिक मासामध्ये कोणतेही व्रतवैकल्य करण्यासाठी वेळ मिळत नाही, त्यांचे नियम पाळता येत नाहीत. आणि असेही काही मनुष्य आहेत की ज्यांना त्यांच्या आजारपणामुळे, अशक्तपणामुळे या अधिक मासामध्ये काहीही, अगदी साधे स्नानसुद्धा करता येत नाही. मग अशा या सर्व मनुष्यासाठी अधिक मासामध्ये पुण्यकर्म करण्याचा मार्ग कोणता? त्यांनी कोणते कर्म करावे की ज्या योगे त्यांना या अधिक मासामध्ये त्या परमपित्याची कृपा प्राप्त होईल? माता लक्ष्मींनी भगवान नारायणांना हा प्रश्न विचारला. तेव्हा भगवान नारायणांनी माता लक्ष्मीला जे उत्तर दिले ती कथा आणि अधिक मास महात्म्यातील 8वा अध्याय आपण श्रवण करत आहोत. नमस्कार, मेड फॉर मराठी या आपल्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आणि आपण श्रवण करत आहात अधिक मास महात्म्य कथा अध्याय 8वा. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि आपला हा व्हिडिओ, हा संपूर्ण ग्रंथ जास्तीत जास्त शेअर सुद्धा नक्की करा. चला तर ऐकूयात 8वा अध्याय. माता लक्ष्मीचा हा प्रश्न ऐकून भगवान विष्णू म्हणाले, हे लक्ष्मी, तू ज्यांचा उल्लेख केलास त्या अशा मनुष्यांकरिता एक अगदी साधा, सोपा आणि सुलभ असा उपाय आहे. तो म्हणजे सतत नामस्मरण करणे. कथा, कीर्तन, पोथी, पुराण यांचे श्रवण करणे. नामस्मरण हे पुण्यकृत्य अगदी सर्वश्रेष्ठ आहे. सततच्या नामस्मरणामुळे नारदाला सर्व जगाचे ज्ञान प्राप्त झाले. वाल्याचा वाल्मिकी झाला. भगवान शिवांचा दाह शांत झाला. एवढंच नव्हे तर अंतकाळी फक्त एकदा भगवंताच्या नामउच्चारामुळे अजमेरा नावाच्या दुष्ट मनुष्याचाही उद्धार झाला. आणि म्हणून आजारी असो किंवा अगदी अशक्त असो, अशा लोकांनी बसल्या जागेवर भगवान श्री पुरुषोत्तमाचे राम कृष्ण नाम सतत उच्चारण करत जावे. या साध्या नामस्मरणाच्या व्रताला कसलाही त्रास किंवा कोणताही खर्च नाही. समस्त लज्जा त्यागून भगवंत नामाचे चिंतन सातत्याने केले तर त्याचे फार पटीने पुण्य लाभते. अधिक मासामध्ये स्नान, दान आदी व्रत नियम या सर्वांपेक्षा भगवान पुरुषोत्तमाच्या नामचिंतनाचा महिमा फार मोठा आहे. या नामसंकीर्तनामुळे माणसाची पापं नाहीशी होतात, त्यांचे कल्याण होते. आणि या संबंधीची एक कथा मी तुला सांगतो, ऐक. उत्तरेकडे नर्मदा तीरी भुसूर नावाचे गाव, आणि त्या गावामध्ये एक ब्राह्मण गृहस्थ राहत होता. त्याच्या पत्नीचं नाव सावित्री, परमपतिव्रता आणि संपूर्ण वेळ संसारामध्ये आणि नामस्मरणामध्ये घालवणारी. श्रीकृष्ण गोविंद गोपाळ हे नाम तिच्या सदैव मुखात असे. मात्र तिचा पती अगदी धनलोभी, एवढा की अगदी पोटाला अन्न न खाता धनाचा संचय करत असे. कोणी जर नवीन वस्त्र दान दिले तर तो वस्त्र ते विकून टाके आणि त्यातून मिळणाऱ्या धनाचा संचय करे. त्याने एवढा धनसंचय केला की त्या धनाचे अगदी 7 रांजण भरले. पण मात्र एवढं सगळं असूनही त्याच्या पत्नीला अंगावरती ना वस्त्र, ना खाण्यासाठी पोटभर अन्न. एवढंच नव्हे तर स्वतः सुद्धा एकभुक्त नाही आणि धनापुढे कोणत्याही गोष्टीकडे तो बघत नसे. काळ पुढे सरकत होता, पण पोटी संतान नाही झाली. त्याच्या पत्नीला वाटायचं की एवढा धनसंचय कशासाठी करायचा आहे? पोटी जर मूलबाळ नसेल तर त्या धनाचा उपयोग काय? कधी कुळधर्म कुळाचार नाही पाळला, तीर्थपर्वणी सणवार नाही साजरा केला. एकच उद्देश, एकच धंदा, धनाचा संचय. एके दिवशीची गोष्ट आहे. ब्राह्मण बाहेर गेला होता.
मध्यान्हाच्या वेळी एक ग्रामाधिकारी त्याच्या घरी आला. घरी आल्यानंतर त्याने ब्राह्मण देवता आहेत का घरी असा आवाज दिला. त्याची पत्नी घराच्या बाहेर आली. कोण आहे म्हणून विचारलं तेव्हा तो म्हणाला की मी ग्रामाधिकारी आहे आणि मी भटजींना आमंत्रणासाठी बोलावण्याकरिता आलो आहे. आज माझ्या गावामध्ये ब्राह्मण भोजन आहे. पत्नी त्याला म्हणाली की ते तर बाहेर आहेत, काही वेळात येतील. तेव्हा तो म्हणाला की आल्याबरोबर माझ्याकडे पाठवून द्या. त्यांना सांगा की अजिबात विलंब न लावता थेट आमच्या गावी या, माझ्या घरी या. आणि असे सांगून तो ग्रामाधिकारी निघून गेला. काही वेळ लोटला आणि तो ब्राह्मण घरी परतला. ओसंत घेण्यासाठी बसला आणि बायकोला आवाज देऊन पाणी आणायला सांगितलं पिण्यासाठी. बायको पाणी घेऊन आली आणि पाणी देताना ग्रामाधिकाऱ्याचा निरोप त्याला सांगितला की तुम्हाला ब्राह्मण भोजनासाठी बोलावले आहे आणि लवकर बोलावले आहे. बायकोचा निरोप ऐकताच तो मात्र लगेच तातडीने उठला आणि जाण्यासाठी तयार झाला. ते म्हणाले, अहो पाणी तरी पिऊन जा. तो म्हणाला, अगं वेडे, मी जर जायला उशीर केला तर ब्राह्मण भोजन संपन्न होईल. वाटेमध्ये जाताना मार्गात झरा आहे, तेथे मी पाणी पेल. मला आता जाऊ दे. असं ऐकताच तिने मात्र कपाळावर हात मारून घेतला. ती म्हणाली, हे प्रभू, घरी एवढा धनसंचय असताना या मनुष्याला पाणी पिण्यासाठी सुद्धा वेळ नाही. आणि मग तिने लवकर एकच झारीमध्ये दूध साखर टाकून ती त्याच्यापाशी आणून दिली आणि म्हणाले की ही पाण्याची झारी आहे, सोबत घेऊन जा आणि जेव्हा तहान लागेल तेव्हा ती प्राशन करा. तिच्याकडून ती झारी हातात घेऊन जायला विलंब झाला म्हणून तो ब्राह्मण मार्गक्रमण करू लागला. दुपारची वेळ होती. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. चालताना धापा लागत होत्या. धापा टाकत टाकत तो लगबगीने चालत होता. ग्रामाधिकाऱ्याच्या घरी जाऊन लवकरात लवकर भोजन केव्हा प्राप्त करून घेतो, त्याच्याकडून दक्षिणा केव्हा मिळेल, अगदी बगळा जसा भक्ष्यासाठी टपून बसतो तसा तो ब्राह्मण त्या परान्नासाठी लाळ घोटत चालला होता. वसंत ऋतू होता. उन्हाचा चटका परस पडला होता. पण मात्र जवळी पाणी असताना सुद्धा प्राण जाईल पण त्याचे सेवन करणार नाही अशाप्रमाणे अगदी तो चालला होता. तहान लागली होती. आजूबाजूला पाणी असेल म्हणून तो सभोवती निरखून पाहत होता, पण कुठेही सावली दिसेना. डोळ्यांनी एका ठिकाणी वारूळ बघितले. त्याची सावली बघून त्या वारुळाच्या सावलीला तो तिथे थांबला आणि मग सोबत आणलेली पाण्याची झारी काढली. खूप तहान लागली होती, त्यामुळे त्या झारीमध्ये न बघता ती तोंडाला लावली. तोंडात एकच घोट गेल्याबरोबर त्याने ती तोंडाची झारी काढली आणि पत्नीने त्यामध्ये दूध दिलं यासाठी तो तिला अवास्तव बोलू लागला. त्यावेळी त्याने ती दुधाची झारी त्या वारुळामध्ये ओतली, पण मात्र प्राशन केली नाही. त्या वारुळामधून सापाच्या फुतकाराचा आवाज येत होता. उन्हामुळे तप्त शरीर झाल्यामुळे तो भुजंग मुख आ करून वर येत होता आणि त्याच वेळी त्या वारुळामध्ये याच्याकडून दुधाची धार पडली आणि ती सापाच्या मुखामध्ये गेली आणि त्याने गटागट ते प्राशन केले. मुखी दुग्ध शर्करा पडल्यामुळे तो साप संतोषला, तात्काळ बाहेर आला आणि मनुष्यवाणीमध्ये बोलू लागला. मनुष्यवाणीतील सर्पाचे हे बोलणे ऐकून ब्राह्मण थोडासा दचकला. त्याने मागे परतून पाहिले की हे कोण आहे मनुष्यवाणी बोलणार. तेव्हा 5 फणा मस्तकावरती धरून मनुष्यवाणी बोलणारा तो साप ब्राह्मणाने पाहिला आणि मग ब्राह्मणाने त्याला विचारलं की आपण कोण आहात. की मी शेष आहे आणि तू जे दुग्ध मला प्राशन करवले आहेस यासाठी मी तुझ्यावरती प्रसन्न झालो आहे. तुझी जी इच्छा असेल ते वरदान मला माग. ब्राह्मण हसला आणि म्हणाला, अहो यात माझे काहीच नाही, हे सर्व माझ्या पत्नीचे. महाराज, एक काम करा, माझी पत्नी माझ्या घरी आहे, मी तिला विचारून लगेच माघारी येतो, तोपर्यंत तुम्ही थोडीशी वाट पहा. तिची जी काही इच्छा असेल ती मी आपल्याला येऊन सांगेल. मी लागलीच जाऊन परत येतो, तोपर्यंत आपण येथे विश्रांती घ्या. आणि मग तथास्तु म्हटल्याबरोबर ब्राह्मण तेथून निघाला. स्नान, संध्या, भोजन, आमंत्रण हे सगळं काही सोडून तू परत निजगृही आला. धावत पळत घरी आला.
आणि दारात आल्याबरोबर पत्नीला मात्र त्यांनी मोठ्याने ओरडायला सुरुवात केली. पतीचे ते शब्द कानावर पडताच ती पतिव्रता धावत आली आणि त्याच्या चरणी नमस्कार करून म्हणाली, माझ्याकडून काय अपराध घडला स्वामी, मला क्षमा करा. तिची ही क्षमा प्रार्थना ऐकून मात्र तो शांत झाला. त्याचा क्रोध शांत झाला आणि मग घडलेला सर्व वृत्तांत त्याने त्याच्या पत्नीला सांगितला. आणि मग ती म्हणाली की स्वामी, त्या शेषांना एवढंच मागा की जे दिले आहे तेच आम्हाला राहू द्या, तेच आम्हाला द्या, आमची एवढीच इच्छा पूर्ण करा, एवढंच त्यांना मागा. तिचा निरोप घेऊन ब्राह्मण धावत धावत वारुळाच्या ठिकाणी गेला आणि तिथे म्हणाला, हे प्रभू, माझ्या पत्नीचं एवढंच मागणं आहे. ती म्हणाली की जे आम्हाला दिलं आहे तेच द्या आणि आम्हाला काहीही नको. ब्राह्मणाचे उत्तर ऐकून शेष मनामध्ये हसला आणि म्हणाला की तुझी पत्नी परम चतुर आहे. तिच्या वरामुळे तुझ्या जे नशिबी नाही ते सुद्धा आता मला द्यावे लागत आहे, परंतु काही हरकत नाही, तथास्तु. आणि असं म्हणून तो सर्प गुप्त झाला. ब्राह्मण परत येताना मार्गाने विचार करू लागला की आज आपण आमंत्रण सोडून दिलं. आज खूप चांगली संधी आली आहे. आज सुदिन आहे, पर्वकाळ आहे, शनिप्रदोष आहे. आज या तिन्ही गावातील सर्व ब्राह्मणांना आपण भोजनासाठी आमंत्रित करू. असा विचार करून तो घरी परत आला. आनंदाने आपल्या पत्नीला म्हणाला की माझ्या मनामध्ये एक विचार आहे. मी अजूनपर्यंत उपाशी आहे आणि आज प्रदोष आहे, परममंगल तिथी आहे, पर्वणी आहे. यासाठी मला असे वाटते की गावातील समस्त ब्राह्मणांना आपण बोलावून त्यांना षड्रस अन्न पक्वान्न अर्पण करावेत. आणि मग त्याने घरातील द्रव्याच्या साठ्यातील 5 सुवर्ण नाणी घेतली आणि मग सर्व सामग्री पत्नीला आणून दिली. त्यावेळी पत्नीचा हर्ष गगनात मावेनासा झाला. तिने लगबगीने स्वयंपाक केला, षड्रस अन्न बनवले आणि मग आपल्या पतीला सांगून ब्राह्मणांना बोलावण्यासाठी सांगितले. आणि मग समस्त ब्राह्मणांना आमंत्रित करून त्यांना भोजन करवले. ब्राह्मण सुद्धा तृप्त झाले की आम्ही एवढ्या दिवसामध्ये आजच अगदी नवलाची गोष्ट बघत आहोत. आणि मग भोजन झाल्यानंतर दक्षिणा म्हणून एक सुवर्ण नाणं ब्राह्मण दाम्पत्यानं त्या विप्रांना दिलं. आज ब्राह्मणाने पहिल्यांदा धनाच्या संचयाचा व्यवस्थितपणे वापर केला आणि त्याच्या घरी आलेले विप्र हे विन्मुख न जाता तृप्त होऊन गेले आणि यामुळे ब्राह्मणाचे पाप लोप पावले. कालांतराने दोन्ही उभयता मोक्षपंथाला गेले. आणि अशा प्रकारे नामस्मरणाच्या प्रभावाने मनुष्यामध्ये किती मोठा बदल होऊ शकतो याची गोड अशी कथा भगवान विष्णूंनी देवी लक्ष्मीला सांगितली. आपण सर्वांनी ती श्रवण केली. श्रुतो ही काही दंतकथा नाही, पुराणामध्ये आलेली प्रत्यक्ष कथा आहे. नामस्मरणाविना अन्य काहीही न करता मनुष्याचा उद्धार होऊ शकतो, त्याला ईश्वर कृपेची प्राप्ती होऊ शकते, हेच या कथेमधून आपल्याला पाहायला मिळतं. आशा आहे ही कथा, हा अध्याय तुम्हाला आवडला असेल. आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अधिक मास महात्म्यातील पुढील कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ, हा ग्रंथ जास्तीत जास्त शेअर सुद्धा नक्की करा. चला तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अधिक मास महात्म्याच्या पुढील अध्यायासह आपल्याच मिडवॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.